इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, दत्त जयंतीचं पौर्णिमेचं ध्यान आपण घेणार आहोत. सगळ्यांना विनंती करते की आपले व्हिडिओज कृपया त्यांनी उघडे ठेवावेत. एक घोट पाणी पिऊन घ्यावं आणि स्वतःला नमस्कार करून ध्यानाला बसावं. मास्टर्स, आपल्या पापण्या अगदी अलगदपणे मिटून घ्याव्या, अतिशय कोमलतेने. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही तुमचे व्हिडिओज उघडे ठेवा, तुम्हाला 100% मिळेल. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. या क्षणी संपूर्ण ऊर्जेशी आपण एकरूप झालेलो आहोत. मी संकल्प करा, मी माझ्या गुरूंशी कुलदेवतेशी त्यांच्या कुलस्थानाशी परमात्मा परमेश्वराशी या ऊर्जेशी संपूर्णपणे एकरूप झालेलो आहे. सर्वप्रथम आई वडिलांना नमस्कार. त्यांच्याबद्दल मनापासून आदर आहे, त्यांना नमस्कार. एकदम शांत व्हा मास्टर्स. या क्षणी आपण जोडले आहात भगवंताच्या ऊर्जेशी. मास्टर्स, आपण एका सर्कल मध्ये आहोत आणि गोंदवलेकर महाराज आलेत. गोंदवलेकर महाराज त्यांनी आपल्याला त्यांच्या आश्रमात बोलवलेले मास्टर्स, आणि आपण सगळे जण इथे या आश्रमात गोलाकार बसलेलो आहोत. मधोमध संपूर्ण गुरुतत्व, संपूर्ण देवी तत्व आणि महादेव महादेवी.
श्रीराम, माता सीता आणि भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमती रुक्मिणी माता ही ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. ज्यांनी आयुष्यभर नाम घ्या, नाम घ्या म्हणून आळवणी केलीये, हे नाम किती सोपं आहे ना. हे तारून नेतं आपल्याला. अनेक जन्माची पुण्याई म्हणून आज आपण इथं आलो आहोत मास्टर्स, आणि आपल्याकडून सेवा करून घेतल्या जाते. पण आयुष्यात अनेक चकवे मिळतात. ते चकवे आपल्याला चकवत असतात, या मार्गापासून परावृत्त करत असतात. अनेक जण इथे येतात आणि नंतर कुठल्या ना कुठल्या कारणानं दूर होत जातात. आणि जे नित्य नियमानं ध्यान करतात, सगळे नियम पाळतात, त्यांची नैया साक्षात त्यांचे गुरु बैल तीराला लावतात. आपल्या मनात अनेक आंदोलन सुरू असतात. असं का, तसं का, मलाच का नाही, मीच बघितलं होतं ना सारं, मीच करणारी होती, इत्यादी इत्यादी. पण इथे आपल्याला महाराज सांगतात आहे, हा मीपणा तू गुरूंच्या चरणी ठेव. जे केलं ते गुरूंनी केलं. जेव्हा तो करतो तेव्हा जबाबदारी ही त्याची असते. मी फक्त एक माध्यम आहे. अहंकारापासून आपण वाचतो. इतक्या प्रेमाने आज मास्टर्स आपल्याकडे महाराज बघतात आहे. कुणाला समर्थ रामदासांचा भास होईल तर कुणाला गोंदवलेकर महाराजांचा आणि कुणाला आपल्या गुरूंचा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपली ऊर्जा या क्षणी 7 पट वाढलेली आहे. आणि आता पूर्ण शून्यतेत आपण गेला आहात. पूर्ण शून्यतेचा अनुभव.
आपला श्वास सुद्धा थांबलेला आहे. चारी बाजूनं येणारे आवाज आणि त्यातून आपण शून्य होत चाललो आहोत. जेव्हा आपण शून्य होतो तेव्हा खरे परमेश्वराच्या जवळ असतो. अगदी त्याच्या मांडीवर असतो. आपल्या देहाचं प्रकाशात रूपांतर झालेलं आहे. आपली आत्मज्योत आणि गुरूंची आत्मज्योत ही एक झालेली आहे. चारी बाजूनी सोनेरी प्रकाश पसरलेला आहे. आणि या वातावरणात आपण पूर्णपणे एकरूप झालेलो आहोत. या गुरुतत्वाशी ही शून्यता पसरत चालली आहे देहभर. आपल्या आप्तांच्या सुद्धा. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता मूढ जरी झालो भगवंता, मूढ जरी झालो भगवंता, चरणी ठेवून माथा। आरती गुरुदत्ता विसरुनी तव पाया अनुसूता, विसरुनी तव पाया अनुसूता, ज्ञान उदयले आता। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता लीन तुझे ठाई गुरुनाथा, लीन तुझे ठाई गुरुनाथा, तुची आम्हा उद्धरता। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता तुझ विण मज कोणी नचत्राता, तुझ विण मज कोणी नचत्राता, भक्त वत्सला ताता। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता नित्य तुझी सेवा मज होता, नित्य तुझी सेवा मज होता, अनुभवली तव ममता। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता नरहरि गुरुदत्ता श्रीमंता, नरहरि गुरुदत्ता श्रीमंता, आरती घेई आता। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता। आरती गुरुदत्ता गुरुदत्ता गुरुदत्ता। श्री गुरुदेव दत्ताच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. ही ऊर्जा आपल्या संपूर्ण आभा मंडळात आहे.
सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय विसर्जून योग ध्यान विसर्जून योग ध्यान उघडी लोचनाला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय नारी नरमेळा पहा द्वारी उभा ठेला जीव भाव विसरुनिया एक जीव झाला सकल धर्म त्यजुनी प्रभो शरण एक तुझला साधू जन इच्छिताति भक्त जन इच्छिताति चरण दर्शनाला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय तुम्हा वीण शून्य दिसे नगर गोंदावले जैसे जया वीण मीन नेत्र चकोर झाले चरण कमली लीन भक्त भ्रमर गुंगविले दावी मुख चंद्र प्रभा दावी मुख चंद्र प्रभा भक्त भाविकाला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय दया सिंधु माय बापा सद्गुरु दयाळा वत्स हंबरती द्वारी दावी चरण कमला सगुण रूप नयनी बसो विनवी वेळो वेळा देई तव पदी ठाव देई तव पदी ठाव आम्हा मालकाला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय ऐकोनिया दीन स्वर जागृत झाले कृपा दृष्टी सकल जना नयनी विलोकिले देखताची अगम्य रूप तेज प्रकाशले राम नाम अमृत पान राम नाम अमृत पान रस पाजियेला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय विसर्जून योग ध्यान विसर्जून योग ध्यान उघडी लोचनाला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय अरुणोदय झाला उठी उठी सद्गुरु माय घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा उपचारा सहित सीता कांता उपचारा सहित सीता कांता घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा निर्मियेले नूतन मंदिरासी ठाई ठाई बांधिले वितानासी जाळा पडदे सोडिले चोपासी अर्पियेले राघव विश्रामासी अर्पियेले राघव विश्रामासी घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा
चौकी रामासी बैसविले उष्णोदके चरण प्रक्षालिले शुद्ध नीरे गंडूष करविले शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले शुभ्र वस्त्रे चरण स्वच्छ केले घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा कस्तुरीने दशन शुद्धी केली सुशीतळ जळाने भरिली झारी कैची हस्तकी शोभली रामरूप न्याळिता शोभाली रामरूप न्याळिता शोभाली घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा पंचामृत घेतले निज करी मंत्रयुक्त घातले रामावरी उदकाने धुतले झडकरी गंध तैले चर्चिला रावणारी गंध तैले चर्चिला रावणारी घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा तीर्थोदके घातले शुद्ध स्नान आचमन पादुका सिंहासन वस्त्रद्वय उत्तम समर्पून गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण गंधाक्षता वाहिल्या संपूर्ण घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा पुष्पधूप दीपक आणि अन्न पंचामृत शर्करा सुओदन भक्ष्य भोज्य घृतयुक्त पक्वान शाखा स्वल्प क्वथिका घ्या सन्मान शाखा स्वल्प क्वथिका घ्या सन्मान घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा नाना फळे तांबूल दक्षिणा धृत दीपे आरार्तिके जाणा समर्पितो तुम्हासी राम राणा दासबंदी सद्भावे चरणा दासबंदी सद्भावे चरणा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा उपचारा सहित सीताकांता उपचारा सहित सीताकांता घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा खूपदा असं होतं की आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्याची इच्छा असते आणि असा दत्त जयंतीचा वगैरे दिवस सण जेव्हा येतो तेव्हा वाटतं आपण जावं, पण अनेक गोष्टी अशा असतात की आपल्याला नाही जाता येत. पण आपल्यातली तळमळ, आपल्यातली आर्तता, आपली श्रद्धा, आपली भक्ती, विश्वास, आपलं प्रेम त्या सद्गुरूंपर्यंत पोचत असतं. कारण तो सद्गुरू आणि आपण वेगळे नसतो, तो आपल्यात असतो.
आपण सकाळी उठतो आणि त्याला हात जोडतो ना, अगदी तेव्हापासूनच त्याचं लक्ष असतं आपल्याकडे. आपल्या अगदी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये, आपल्या विचारांमध्ये आपण काय करतो आहोत, काय नाही करत आहे, सगळ्या सगळ्या बाबींमध्ये. हा सद्गुरू म्हणजे एक आईच आहे. आपली आई, आपला बाप, दोन्ही. आणि आपलं लेकरू सुखी राहावं, सुरक्षित राहावं, म्हणून त्याच्या हातातून आशीर्वादाचे जे प्रकाश किरण आहेत ते आपल्यापर्यंत पोचत असतात. त्याच्या डोळ्यातल्या धारा आपल्यासाठी असतात. त्याच्या डोळ्यातले भाव, अश्रू, त्याची काळजी आपल्या लेकराचं कल्याण हो. मास्टर्स या क्षणी आपल्या सहस्रारावर लक्ष द्यावं. सगळं लक्ष सहस्रारावर. राम मारुतीरायांची ऊर्जा एकरूप व्हा मारुतीरायांच्या ऊर्जेशी. समर्थ लक्ष विशुद्ध चक्रावर. विठ्ठल 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 विठ्ठल.
स्पंदनांकडे लक्ष. आता हृदय चक्रावर या. श्री गुरुदेव दत्त. 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 राम सावळा सावळा हाती लोहियाचा गोळा हाती लोहियाचा गोळा मिश्री केली से मिश्रित खाय कौसलेचा सुत कामधेनूचे नवनीत भक्ता अखंड शेष देत भक्ता अखंड शेष देत मिश्री केली से मिश्रित खाय कौसलेचा सुत साधू सज्जनांचे मेळी आनंदी पिटियेली टाळी आनंदी पिटियेली टाळी मिश्री केली से मिश्रित खाय कौसलेचा सुत राम सावळा सावळा हाती लोहियाचा गोळा हाती लोहियाचा गोळा मिश्री केली से मिश्रित खाय कौसलेचा सुत. काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविना माता. सत्वरजतमो गुणांचा काकडा केला रामा काकडा केला. माया ममता स्नेहा माझी माया ममता स्नेहा माझी समूळ भिजविला. काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविना माता. नित्य ज्ञानानंद ज्योती लावूनिया त्याला रामा लावूनिया त्याला सप्रेमे आरती सद्भावे आरती करू स्वयं प्रकाशाला. काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविना माता. सभाय अभ्यंतरी रूप पाहुनी रंगला रूप पाहुनी रंगला. श्रीरंगिया राम जपे नाम मंगला. काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविना माता. जय जय आरती श्री गुरुराया
पसारा द्वैत पसारा वारुणी दिधला अद्वैत सारा वारुणी दिधला अद्वैत सारा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया नमितो तव पदि संहरि माया परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख स्तविता मंगली वाणी शतमुख स्तविता मंगली वाणी जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया नमितो तव पदि संहरि माया जगज्जीवन प्रभु मंगलधामा मंगलधामा नाम रूपातीत तू अभिरामा नाम रूपातीत तू अभिरामा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया नमितो तव पदि संहरि माया आज गोंदवलेकर महाराजांच्या हातून सगळ्यांना मिश्री आणि लोणी हा प्रसाद मिळतोय. या क्षणी आपल्या जिभेवरची चव बघा. तो खाली उतरलाय, त्याचे समाधान आपल्या हृदयात, आशीर्वाद, ही ऊर्जा या प्रसादाने आपण आणखीन शून्यतेत गेलो आहोत मास्टर्स. आणखीन शून्यता. आपण खूप हलके झालो आहोत. श्वास सुरू आहे, पण तो सुद्धा राम नामाचा आहे. प्रत्येक श्वास हा मंतरलेला आहे. तो मंतरलेला श्वास पण त्याची जाणीव आपल्याला होत नाहीये की आपण श्वास घेतो आहोत. एक अद्भुत प्रोसेस आपल्या हृदयात सुरू आहे.
या आईसाहेबांना आपण नाव ऐकतो, गोंदवलेकर महाराजांच्या पत्नी. या आईसाहेबांनी सुद्धा सगळ्यांना आशीर्वाद दिलाय. मास्टर्स, अन्नदान करा हा एक मेसेज येतोय. तुमच्याकडे कोणीही आलं तरी त्याच्या हातावर साखर तरी घाला, त्याला तसं परत पाठवू नका. अगदी गॅसवाला आला तरी त्याला प्रसाद घे बाबा म्हणून काहीतरी फळ ठेवता येत असेल, नसेल काही तर साखर ठेवा, गुळाचा खडा द्या. सकाळीच महाराज सकाळी उठल्या उठल्या दिसले. काही कळेना नेमकं काय होणार आहे. आणि मग त्यांनी सगळ्यांचा हात धरून आपल्याला इथे बोलावलेले आशीर्वाद द्यायला. भरभरून आशीर्वाद आईसाहेबांची महाराजांची मिळाले, समर्थांची मिळाले. श्रीराम, माता सीता, मारुतीराया, ही ऊर्जा प्रचंड मोठी आहे मास्टर्स. पण सगळे खूप भाग्यवान आहात. अनेक जन्मांचं पुण्य, आणि म्हणून ह्याचं दर्शन आपल्याला मिळतं. कुठे जाण्याची गरज नाही, की येण्याची गरज नाही, फक्त इच्छा करा, ते आपल्याला बोलावून घेतात. एक माध्यम आहे फक्त, जे आपल्यापर्यंत पोहोचवते तुमची आर्त हाक. बस. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते गोंदवलेकर महाराज आणि संपूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, मारुतीराया, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी, सगळ्यांना माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम. मास्टर्स, चेतनेवर यावं, श्वासावर यावं, कुठेही फसड करू नका, घाई करू नका. खूप ऊर्जा घेऊन आपण येत आहात. दोन्ही हात अगदी तळपायावर लागत असतील आपल्या, किंवा पायाला. पायापासून हात वर वर, पोटाला हात, छातीला हात, टॅप करा छातीला, अनाहत चक्राला. राम राम राम. कंठाला राम राम राम. दोन्ही खांद्यांना राम राम राम. मानेच्या मागे हात लावा, राम राम राम. आता डोळ्यांना राम राम राम. आज्ञाचक्रावर उजवा हात ठेवा, राम राम राम. सहस्रारावर राम राम राम. डोळ्यावर हात, 5 4 3 2 1 0. आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात
सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झालेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशुपक्षी, धरणी माता, आम्ही सगळे सुरक्षित आहोत, आनंदित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. कसं वाटलंय? 5 मिनिटं थांबते आणि मग निरोप घेते. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. मी माझा माईक बंद करते. राधिका बोला. राधिका. ताई आत्मवंदन खूप छान ध्यान झालेलं आज. आणि ना सगळं हृदयातच चालू होतं. म्हणजे ते हिरवा प्रकाश, नंतर सोनेरी प्रकाश, भगवा प्रकाश, खूपच म्हणजे असं शेगावचे गजानन महाराज दिसले, नंतर समर्थ पण दिसले. समर्थ नंतर खूप मंदिर दिसले. मी जिथे जिथे गेले ना तेवढे सगळे मंदिर दिसत होते मला, म्हणजे दत्ताचे. आणि खूप सुंदर, शब्दच नाही माझ्याकडे. धन्यवाद. शोभाताई बोला. आत्मवंदन ताई, खूप सुंदर ध्यान झालं. आणि जेव्हा निळ्या वर्णाच्या रामाचं भजन म्हणत होतात, जे लोण्याचा गोळा हातामध्ये असं, ते आता मला ओळी नाही आठवत त्या. ते भजन चालू व्हायच्या अगोदरच श्रीराम असे पाटावर बसलेले होते आणि अक्षरशः म्हणजे तो पूर्ण निळा वर्ण असं दिसलं. आणि हे लगेच तुम्ही म्हणजे ते भजन चालू केलं. आणि जेव्हा त्या महाराज प्रसाद देत होते लोण्याचे गोळा आणि मिसरीचा, तर तुम्ही म्हटला ती चव घ्या. तर अशी मध्ये कुठेच जाणवली नाही, पण जेव्हा जिभेच्या शेंड्यावर हे केलं असं, म्हणजे नाही का, आली का ती टेस्ट, तर ती आलेली होती. खूप सुंदर ताई, खूप छान. धन्यवाद. शुभांगीताई बोला. नमस्कार ताई, छान झालं ध्यान आज. म्हणजे मी पाहिले तर पहिलंच दत्तांचं दर्शन, म्हणजे फक्त मला थोडे पाय दिसले मला, आणि त्यांच्या पादुका, भगवं वस्त्र, अर्धे पाय दिसले फक्त मला. दुसरी गोष्ट, स्वामी समर्थ महाराज ते झोळी घेतलेले दिसले, हातामध्ये कमंडलू. त्याशिवाय नंतर मी रूप बघते, मला रूपच दिसत नाही. असं का होते, असं का होते? नंतर हृदयावरती आल्यावर माझ्या शरीरात आतमध्ये दर्शन झालं. खूप छान झालं. नमस्कार ताई. सुषमाताई बोला. नमस्कार ताई. कालपासून फक्त 2च ओळी भजनाच्या तोंडात येत होत्या सारख्या, माहित नाही. दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्याव. खूप म्हणजे अगदी दिवसभर बरेचदा तोंडात येत होत्या. आणि कालच्या ध्यानात सुद्धा मला स्वामींचा असा गोल चेहरा दिसला आणि डोळे उघडझाप करताना दिसले ते काल. आणि आज ध्यानात असं आंघोळ जरा केली, केस धुतले नाही. डुलका लागल्यासारखं वाटलं. तर तेव्हा अक्षरशः तोंडात मला तांदळ तोंडात आल्यासारखं वाटलं. आणि ध्यान पण खूप छान झालं ताई. दत्त महाराजांचा आशीर्वाद लाभला आज. धन्यवाद. तांदूळ असे अक्षरशः तोंडात म्हणजे अक्षरशः मी चावल्यासारखं मला जाणवलं ध्यानात. धन्यवाद ताई. स्वातीताई बोला. स्वातीताई. अतिशय सुंदर झालं. आणि मला ना आज तुम्हीच आमच्या घरी आलेल्या दिसत, आणि मला ना छानपैकी ना प्रसाद देत होतात. आणि मी सगळ्यांना सांगत होते, ऋताताई आल्यात आपल्या घरी, तर तुम्ही हा प्रसाद घ्या. आणि मग सगळ्यांना मी तो प्रसाद वाटत होते. आता माझ्या घरी तुम्हाला यावंच लागलं. मला खरोखर देव देव कोणीच दिसले नाही, तर तुम्हीच दिसल्यात. आणि मला तुम्ही आमच्या घरी आलेल्या दिसल्या. आणि मी सगळ्यांना सांगते हा प्रसाद घ्या, आणि माझ्या मुलाला वगैरे सगळ्यांना सांगत होते.
खूप सुंदर, छान, म्हणजे छान होत. काय बोल, पोचले मी तुमच्या घरी. दार उघडा आता. करा पिठलं भाकरी. हो. आणि मला तुम्ही पिठलं भाकरी दे, पिठलं आणि शिऱ्याचा प्रसाद वगैरे देताय, बशी हे चमच्याने वाढताय मला, असं म्हणजे मला अगदी पूर्ण दिसलं आज. पूर्ण शेवटपर्यंत. थँक्यू व्हेरी मच. भेटूया. सगळ्यांचे अनुभव खूप छान. मस्टर्स, आपल्याला बोलताही येत नाही, इतकी ऊर्जा असते. हो, ते तोंड जीभ अशी अडकून बसल्यासारखी. असं इतकं जड होऊन जातं ना की बोलताच येत नाही. असो, इथेच आपली रजा मागते. खूप छान दिवस आनंदात घालवा, मजेत घालवा, हसत हसत राहा, सुरक्षित राहा. जय हा. जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. राम. जय श्रीराम ताई. जय श्रीराम.